अपने मित्र मोदी के देश पर लढा है। प्रिय मित्र मोदींच्या देशावर, तर आमचा भारत देश वेगळा आहे आणि मोदींचं राष्ट्र वेगळं आहे। ते मोदी राष्ट्र आहे भाजपवाल्यांचं। आम्ही भारताचा विचार करतो। तर रशियाबरोबर आपण जो शस्त्रांचा व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात भारताला दंडित केलेला आहे। भारताला दंडित केलं आहे। हा ट्रम्प आहे कोण भारताला दंडित करणारा? भारताला दंड ठोठावण्याचं काम, टेरिफ याच्यावर चर्चा होईल, पण रशियाबरोबर व्यापार केला, खरेदी केली म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी जीवच्च कंठच्च मित्र बरं का प्रेसिडेंट ट्रम्पने केलेलं आहे। आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाची त्यानंतर जी वाचा गेलेली आहे, जीभ लुळी पडलेली आहे, मोदी गायब झालेले आहेत, अमित शाह गायब झालेले आहेत, जयशंकर गायब झालेले आहेत, एका शब्दानं त्याच्यावर त्यांनी आपली जीभ टाळायला लावलेली नाही। अख्खा देश अस्वस्थ आहे। आणि इतकंच नव्हे तर काय ना एकदा पाकिस्तानची आणि पाकिस्तानमध्ये जे तेल आहे, पेट्रोलियम आहे, त्या संदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार हे एकत्र पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या काम सुद्धा मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे। मी वारंवार मित्र ट्रम्प म्हणतोय आणि ट्रम्पची अशी हिम्मत आहे या सरकारला फाट्यावर मारून हा शब्द कापायचा नाही बरं का। म्हणजे मोदी सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प महाशय असं लिहितायत आणि बोलतायत की भविष्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला तेल खरेदी करतील। म्हणजे मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावं, पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा, दहशतवाद विसरून जावं। भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला ताकद देण्याचं काम जर ट्रम्प करत असतील तर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी याचा धिक्कार आणि निषेध करणं गरजेचं आहे। कारण गेले 60 वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करतो आहोत, आम्ही लढतो आहोत। इंदिरा गांधी लढल्या, मनमोहन सिंग लढले, अटल बिहारी वाजपेयी लढले, पंडित नेहरू लढले आणि सरकारनं शेपूट घातलं। आता कुठे गेले ते अंधभक्त, सो कॉल्ड राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणारे सगळे टोळ्या कुठे गेले ते? नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। काल संसदेमध्ये पेहलगाव हल्ल्याच्या संदर्भात जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मी मागणी केली। खरं म्हणजे ही मागणी सगळ्या विरोधी पक्षाने करायला हवी। आणि आज ज्या प्रकारचं टेरिफ भारतावर लादून ट्रम्पनी भारतामध्ये हाहाकार माजवलेला आहे, भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहे। वयाची 75 व्हायची वाट कसली पाहताय? नेतृत्व तुम्ही आता ज्यांना हा देश कळतोय, देशाची अर्थव्यवस्था कळते आहे, त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। सर, काल ऑपरेशन सिंधूर राज्यसभेत चर्चा झाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी डोकावून देखील बघितलं नाही। मोदी हे भारतात डोकावायला तयार नाहीत। भारताच्या कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावायला तयार नाहीत। मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं झालं आहे देशाला मोदींचं। कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे, भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे। आणि जर देश वाचवायचा असेल, देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तींनी म्हणजे विरोधी पक्षांनी सुद्धा
या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यात सन्माननीय उद्धव ठाकरेसुद्धा आहेत आणि त्यामध्ये ही चर्चा होऊ शकेल. सर मोदी